आज भोगी आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। सकाळची कामे आवरून खण घेऊन आले। देवपूजा आवरून खण पुजायला घेतले। शास्त्रानुसार नाही, पण आपण लहानपणापासूनच आपली संस्कृती सण बघत आलेलो आहे, त्यामुळे कोणत्याही सणाची माहिती आपल्याला माहितीच असते। तर सर्व वाण खणामध्ये भरून हळदी कुंकू लावून नमस्कार केला। आता नैवेद्याची तयारी। अगदी साधा सोपा असा हा नैवेद्य। बाजरीची भाकरी आणि खेंगट। बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकल्याने भाकरी जास्त चवदार लागते आणि हो, आज भाकरीवर काळे पांढरे तीळही लावायचे असतात। बाजरी आणि तीळ हे दोन्हीही उष्ण तापमानाचे घटक आहेत, त्यामुळे थंडीत बाजरीची भाकरी खावी। गॅसवरच्या भाकरीपेक्षा चुलीवरची भाकरी खूपच छान लागते। भाजी बनवून घेतली आणि भाकरी करून घेतल्या आणि तयार झाला आपला नैवेद्य। देवाला आणि खणाला दाखवून घेतला। मग चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।